घास बीस का बांधायचा या बकऱ्यांना दोरे नुसते मोकळे बांधून ठेवलेत. काय नाही बाई, हे काय चाललंय शेळ्यांना पाणी पाजायचं. हा कडीपत्ता न्यायला आलते जरा नव्हतं. बरे आली तू कडीपत्ता न्यायला, पण तू त्या दिवशी कार्यक्रमाला नाही आली. नाही आहो नव्हते आले, जरा काम होते ना घरी. काय बाई, आली असती तर तो डोळ्यांनी तरी पाहिलं असतं. का हो काय झालं? तर काय सांगावा, काय झालं ये बैस. लयच अवघड परिस्थिती बाई, तू यायचं होतं पाहायचं होतं ना आमच्या घरचा तमाशा कसा आहे तो. अहो घरी काम होती जरा म्हणून नाही टाइम भेटला. काय ती भाऊ जाईन, काय तिची ती तारा, बाय 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 बाय. माझ्या आईला तर तिने कसंच काहीच नाही ठेवलं. का हो काय झालं? काय केलं त्यांनी? आता काय सांगावा, तिचा तो नखरा आणि तेन. नाकऱ्याची तर आहेच ती, हा दिसतानीच दिसते. आपल्याला आहे ना कुणाबद्दल वाईट बोलवतच नाही, पण त्यांची खानदानच तसली. नुसतं नखरा करायला पाहिजे आणि काम म्हणलं का असंच काय करावं. आमच्या तर डोक्याला एवढा, मला तर एवढं टेन्शन आलं तिच्यावालं का बाई आईला बघत नाही काय नाही. एवढे सगळे कपडे आलेत आयराचे, सगळं पैसा पाणी. आता गावातल्या लोकांनी किती आयर केले त्यांना, पैशाचा तो गज डबा भरलाय. आणि मनी तर इतकले मनी, कुणी काय तर कुणी काय, सगळं स्वतःच्या गठोड्यात बांधून ठेवलं. आणि आई माझी आपली बसली बाहेरच, आणि हिचं सगळं देणीच्या पाहुण्यावर त्यांना बांधूनच काय देती, काय कायच काय ना. आम्हाला तर बांधून नाही फिंदून नाही काहीच नाही, लक्षच नाही, काहीच नाही दिलं. काहीच नाही. आपल्याला आहे ना कुणाबद्दल वाईट बोलवतच नाही, पण त्यांची खानदानच तसली. आणि लय निव्वळ बेकार. चोरटी दिसली वस्तू की घाल खिशात, आणि कुणी मागितलं का हा, आणि माझ्या नवऱ्याला अजिबात सवय नाही बाई कोणाला नावं ठेवायची, हा ना. अजिबात नाही. आणि लयच बेकार, पण त्यांची खानदान लयच बेकार. अशी बाई असते का कुठं? अगं काही ननंद भाव जायला धरणं करणं काय हाय का नाही? मग काय हा, बघायला पाहिजे. एवढं का स्वतःच्याच नसते ना आता राहा माणसाने. आणि पाहिलं तर सारं माझ्या आईच. काय सांगते बाई तुला, जे आहे ते बरं आहे. त्यांची खानदानच तसली. कधीच सासू सासऱ्याला बघणार नाही, आणि स्वतःच्या माहेरची माणसं आली का हा, आईचं माझ्या मरण आहे ग बायांच्या मध्ये. काय चाललंय? हा, काय चाललंय? बसलो होतो. काय चाललंय? होय. काम करून दमलो सकाळपासून, म्हणलं बसावं जरा निवांत, आपलं देवाचं नाव घेत. कुणाचं चाललंय एवढं रडगाणं? आता तुला माहित नाही का कोणाचं रडगाणं चालायचंय? हा, आणि तू इकडं कुठं? मी सगळं ऐकलंय, सगळं समजलं ना? समजलं का? इतकं उशीर मी कुठं होते तेवढं तरी कळलं का? इथं होते, इथं. कुणाविषयी बोलत होता तुम्ही? कशाला आली होती तू इकडं? कशाला म्हणजे? हा, आता कशाला तुझ्या घरी म्हणजे? तर पाहुणे आणि रावळे नव्हते आणि तू कशाला आली होती? बाकीचे लोक येऊन बसू शकतात तर मी का नाही येऊ शकत? आता आली तर थोडं चहा पाणी इचरावा तिला. होय. हा, जा बरं गालाच भर पाणी घेऊन ये. कोण कुणाची खानदान काढत होतं, कोण कुणाचं काय काढत होतं? आ, माझ्या जागरणामध्ये मी खर्च करून माझं मी सगळं केलं. आ, आमच्या ह्याच्यामध्ये काय भेट वस्तू येऊ दे, काय मनी येऊ दे, माझं मी बघन ना. तुला काय करायचंय? त्यांचं ती बघन ना, हेच मी सांगत होतो तिला. ते हिचं नुसतं ऐकलं मी, ऐकलं तुमचं पण ऐकलं आणि सगळंच ऐकलं. येतोय की तुम्हाला. हा मग, येणारच की. इतकं उशीर थांबून ऐकलं काय होणार? अहो त्याचं काय झालं माहितीये का, थोडा गैरसमज झाला हिचा. गैरसमज. पण मी तिला म्हणलं ताईंचा स्वभाव तसा नाहीये बर का. हा. दिलदार मानाच्या वडीलधाऱ्या माणसाला तर इतकं बघा त्यात. लय. आणि चोरायची सवय अजिबात नाही. मग. उद्या त्याचं देऊन टाकते ते सगळं. बरोबर बरोबर. पण तू कशाला 2 दिवस नाही झाले तर इकडे आली होती? ऐक ना, मी जेवढं सांगते तेवढं ऐका. इथं माझं का चाललं होतं तुमच्यापाशी? काय चाललं म्हणजे? तुमचं तुम्ही बघा ना, माझं मी बघन. आणि ऐक, तुम्हाला पण सांगते, आजपासून तुमचा आणि आमचा संबंध संपला. तुमच्या आईला भेटायचं असेल ना, ते काय असेल तिकडे ते बाहेर बघायचं. आमच्या दारात यायचं नाही, आम्ही तुमच्या दारात येणार आहे. समजलं का? समजलं ना? अहो कशाला म्हणत राहा. गेलं काय? पण ही इकडून आली कशी मी म्हणते? हा, जाऊ दे मुर्दी, बरं तिने कान फाडलं नाही. मला तर टेन्शनच आलतं बरं का. त्यांची खानदानच तसली, हाना मारायला मागं पुढं नाही बघत. दिसला माणूस की डायरेक्ट अहो पण ती इकडं आली कशी? तिचं काय काम होतं इकडे यायचं? आली कशी म्हणजे तिच्या तांगड्यावर आली ती. त्याला काय आली कशी? हा, का ती काय कावळा आहे का उडत उडत यायला, का पत्र्यावर बसायला? ती कधीच आजपर्यंत आपल्या दारात नाही आली. आज आली असं योगायोगानी, आणि त्यात तुझी वाक 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 चालू होती. तरी मी म्हणलं होतं कधी कोणाबद्दल वाईट बोलू नये. मी बोलतो कधी वाईट कोणाबद्दल, पण नाही, तुझं चालू आहे आपलं. ती अशी, तिची सासूसाची, तिचा दीर असा आणि तिचा नवरा तसा. तुला काय करायचंय? नवरा तिचा आहे का तुझा आहे? हा, जाऊ दे मी बाई, कडीपत्ता जाय नेते तुपलं कडीपत्ता आण. मी आणते चारा शेडाला पाणी पाजा. हा चालतंय तुमचं चालतंय. तर कीर्तन माझ्या मागं कायमच आहे. काय कीर्तन आहे माग? हा, असं वाईट बोलतात का ह्याच्या त्याच्याबद्दल? कळत नाही काय नाही काय
साया देखना जरी नाकात डोळ्यात देखना माझा मंगो होती साया देखना अयो